युबीटी आणि तुम्ही एकत्र आहात, बरोबर ना? आहात ना? इथे दिसते ना तशी एकी. हा, मग चला, प्रश्न असा आहे, 30 सेकंद, उल्हासनगरच्या विकासाच्या संदर्भातला तुमचा रोडमॅप, विजन. प्रदूषण मुक्त उल्हासनगर आणि पाणी टंचाई मुक्त उल्हासनगर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे शासन आल्यापासून, भाजप आणि शिवसेनाचे सरकार आल्यापासून गुन्हेगारी मुक्त उल्हासनगर. बरं, ठीक आहे. गेल्या टर्मचे उपमहापौर आपल्या बरोबर आहेत, भगवंतराव, बरोबर ना? भगवंतराव, RPI पक्षातर्फे तुमची उमेदवारी या ठिकाणी आहे, पुन्हा एकदा दावेदारी आहे, उमेदवार म्हणून तुम्ही समोर आहात. काय तुमचं विजन आहे? 30 सेकंद. उल्हासनगरमध्ये जसं राजेश वदाने सांगितलं, रस्त्यांच्या संदर्भातला फार मोठा गंभीर विषय आहे. पाण्याची समस्या तर आहेच आहे, पण त्याबरोबर झोपडपट्टीचा जो विकास व्हायला पाहिजे तो झोपडपट्टीचा विकास झालेला नाही. बरं, शहराच्या मधल्या भागामधला काही थोडा बहुत विकास झाला असेल, क्लस्टरचे डेव्हलपमेंटच्या योजनाचा आराखडा तयार करण्याचं काम सुरू केलं असेल, पण ते झोपडपट्टीसाठी झालं पाहिजे, हे आमचा मूळ उद्देश आहे. आणि झोपडपट्टी 70% जास्त झोपडपट्टीचा भाग आहे. बरं, तो मिटला पाहिजे, तो मिटला पाहिजे आणि तिथे आलिशान बिल्डिंगी उभ्या राहिल्या पाहिजे. बरं, ठीक आहे. चला नेते, तुमच्याकडे येतो. बोला, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तुमची उमेदवारी आहे, संबंध. हा, काय नाव? प्राध्यापक प्रवीण माळवे. 30 सेकंद, बोला. मी प्राध्यापक प्रवीण माळवे. खरं तर मी या उल्हासनगर शहराबद्दल इतकंच बोलू इच्छितो की या उल्हासनगर शहराला घाणीचं साम्राज्य म्हणून घोषित केलं पाहिजे. कारण आज तुम्ही संपूर्ण उल्हासनगर शहरामध्ये जर भटकलेत, त्याचा फेरफटका मारला तर सर्वीकडे तुम्हाला कचऱ्याच्या ढीग दिसतील. आज हा गोल मैदान परिसर, ज्या वेळेस आम्ही विद्यार्थी अवस्थेत होतो, इथं मैदानं होती खुली खेळण्यासाठी, पण तुम्ही जागोजागी इथं अतिक्रमण बघतील. आणि इथं जे अनधिकृत बांधकाम इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, गुन्हेगारीचा मोठा प्रश्न आहे. आणि गुन्हेगारीला जे त्यांचा आधारस्तंभ म्हणून इथले नेते जे जबाबदार आहेत, त्यांचा आम्ही विरोध करतो. आणि येणाऱ्या निवडणुकीत आम्हाला स्वच्छ आणि सुंदर आणि शिक्षित उल्हासनगर म्हणून एक ओळख निर्माण करायची आहे. बरं, ठीक आहे. हा, वंचितकडनं तुम्ही आहात, काय नाव? ॲडव्होकेट किरण जाधव. बरं, काय विजन आपलं? 30 माझं सेकंद. विजन असं आहे की मी पॅनल क्रमांक 12 मधून उभा आहे. या ठिकाणी आज 40 वर्षापासून सत्ताधाऱ्यांची सत्ता आहे, परंतु तिथं आमच्या इकडं पाण्याचं, त्याच्यानंतर नाल्याचं आणि रोडचं हे आयुष्यभर कधी प्रश्न सुटण्यासारखं नाहीये. आज ते फक्त बंगल्याच्या बाहेर निघलेले आहेत, कारण की इलेक्शन आले तर आज त्यांचे चेहरे दिसायला लागलेले आहेत. पण गोरगरिबांचं यांना कुठल्याही प्रकारचं पडलेलं नाही. आमच्या इकडे विभागामध्ये अनेक संख्येमध्ये झोपडपट्टी आहे, परंतु कुठल्याही प्रकारचं त्यांना सनद दिलेलं नाही. जर बांधकाम करायला गेलं तर महानगरपालिकेचे लोक त्यांना येऊन त्रास देतात. आज सनद घेतलेल्या लोकांना त्रास देत नाही, परंतु महानगरपालिकेच्या अंतर्गत राहणारे आमचे जे इमानी ईदबारी लोक टॅक्स पावत्या भरतात, त्यांचे शासनाचे जे पण थकबाकी असते भरतात, परंतु त्यांनाच तो त्रास सहन करावा लागतो. या संदर्भात तुम्ही काम करा. चला, पहिला मुद्द्याला हात घालतो. मला फार उत्सुकता आहे, सगळीकडे तुम्ही एकत्र आलात, पण इथं का मात्र जमू शकलं नाही? स्वबळाचा तुम्ही नारा दिला, काय नेते, काय झालं नेमकं, सांगा बरं मला. खरं म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार असताना या ठिकाणी उल्हासनगर शहरामध्ये पण युतीच्या माध्यमातून कारभार चालत होता. परंतु मागच्या पंचवार्षिकमध्ये बघितलं असेल की सत्ता स्थापन करताना नेहमी भारतीय जनता पार्टी विरोधामध्ये होती आणि त्याच्यानंतर सुद्धा इथे महापौर लास्ट टर्म बसला होता. मला असं वाटतं की कालची किंवा आजची जर का बातमी बघितली अंबरनाथ नगरपालिकेची, तर त्यांचे बदलतं रूप काही ठिकाणी या तुमचा जे मूड बदलतोय त्यासारखं आम्ही रंग बदलतोय. आम्ही बदलतोच आहे, बदल हा महत्वाचा आहे. बदल त्यांच्याकडनं पण होतोय आणि तो बदल ठळकपणे दिसतोय. त्यामुळे तो काय तो बदल आहे? काय तो बदल आहे? बदल ज्या ठिकाणी सावत्र वागणूक देतात तुम्हाला, सावत्र वागणुकीचा विषय नाहीये, कारण का भूमिका त्यांनी मांडलेली आहे. बरं, भूमिका आम्ही स्वबळाचा नारा त्यांनी दिला, त्यांनी स्वबळाचा नारा दिला आणि तुम्ही तयार होतात. आम्ही तर कधी शिवसैनिक म्हणून कुठलाही शिवसैनिक नेहमी तयार असतो. तुम्ही तयार होतात? हो, आम्ही तयार होतो. उल्हासनगरमध्ये या युतीसाठी 3 बैठका झाल्या होत्या, पण मात्र उल्हासनगरमध्ये काँग्रेस आयातीत अध्यक्ष आणि काँग्रेस आयातीत आमदार असल्यामुळे ही जी युती आहे, महायुती आहे, ती होऊ शकलेली नाही आहे. आम्ही त्यांना जागा द्यायला तयार होतो, पण त्यांनी स्वबळाचा नारा दिल्यामुळे इथे महायुती होऊ शकलेली नाही. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे त्यांनी वागणूक तुम्हाला दिली नाही असं तुमचं म्हणणं आहे? देखिए, टीम ओमी कलानी साई पार्टी और शिवसेना हमारा गठबंधन है, और भारतीय जनता पार्टी के जो आमदार है उल्लासनगर के, और भारतीय जनता पार्टी के जो महापौर रह चुके हैं, कुमार एलानी, कुमार एलानी ने इस शहर को लूटा है रीडेवलपमेंट के नाम पर।
जो हमारे जिला अध्यक्ष भाजपा के यहाँ खड़े हैं, उनका भी एक केस में स्टेट सीआईडी क्राइम ब्रांच के पास में इंक्वायरी चल रही है, जो रीडेवलपमेंट के नाम पर लोगों के नकली थप्पे लगाकर भाजपा के नगर सेवक और आमदार ने इस शहर को लूटा है। आज हमारे शहर की जो जनता है किस तरीके से भुगत रही है, शहर की बिल्डिंगें गिर रही है, लोग मृत्यु मुखी पड़ रही है, राज्य के मुख्यमंत्री से मुआवजा चाहिए, वो मुआवजा नहीं मिल रहा है, और ये बड़े बड़े आश्वासन दे रहे, इसलिए हमने निर्णय लिया थेट कि तुमचा हम प्रश्न कोणाला आहे यांच्यापैकी? हम शिवसेना, भाजपला आहे पूर्ण. हमारा भाजप से प्रश्न है, भाजपला प्रश्न आहे. हमारा भाजप से प्रश्न है कि एक तरफ शहर के लोग हैं रीडेवलपमेंट की मांग कर रहे हैं, एक तरफ हमारे सिंधी भाषी के शहर को छोड़ते जा रहे हैं, व्यापार जा रहा है। आज जो शहर के हालात है, नेते ते जर एवढं करतायत तरी तुम्ही सोबत यायला तयार होतात? नहीं, हम जो है वो टीम ओमी कलानी के सदस्य है, ओमी कलानी की अध्यक्षता में चुनाव लड़ रहे हैं। हमारी स्पष्ट भूमिका थी कि हमारा जो गठबंधन है वो शिवसेना से, भाजपा से हमारा कोई गठबंधन नहीं। इन्होंने शहर को लूटा है, इन्होंने शहर का भ्रष्टाचार किया है, और पूरे शहर में आज जो डेवलपमेंट चल रहा है वो ठीक है, डॉक्टर मी तर- श्रीकांत शिंदे जी ने डेवलपमेंट किया है। येतो मी तुमच्या